आपण करतोय चिकन पॉकेट्स. त्याच्यासाठी आपण मैदा, कॉर्नफ्लॉवर, अंड मिक्स केलं, त्याच्यात थोडंसं बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ टाकलंय, थोडंसं पाणी टाकलंय, मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यापासून हे पॅनकेक्स तयार करून घेतलेले आहेत. हे आवरणासाठी आपण तयार करून घेतलेले आहेत. आणि नंतर आपण चिकनचं एक मिक्स तयार केलं. त्याच्यामध्ये आपण बाकीच्या म्हणजे चिकन, बॉइल्ड एग्स वगैरे सगळे टाकलेले आहेत. आपले जे मसाले आहेत ते सगळे टाकलेले आहेत आणि ते मिक्सचर तयार करून आपण थंड करून घेतलेलं आहे. आता ज्या मिक्सचरमधनं आपण हे जे आवरण केले होते त्याच मिक्सचरचा पण आपण परत वापर करणार आहोत. तर हे पॉकेट जे आपण बनवणार आहोत ते याच्यात भिजवून नंतर आपण ब्रेड क्रम्समध्ये टाकणार आहोत. यस. त्याला असं फोल्ड करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी त्याला पूर्ण असं कव्हर करायचं आहे. ब्रेड क्रम्स आपण प्लेटमध्ये घेतलेले आहेत. याला मी या मिक्सचरमध्ये बुडवतोय आणि ब्रेड क्रम्समध्ये टाकणार आहे. बस याला आपला रोल करायचा आहे. आता परत एकदा भिजवतोय म्हणजे थोडंसं कोटिंग व्यवस्थित होईल त्या दृष्टीने. हा मस्त होत आहे ते कुरकुरीत. मस्त झालाय कुरकुरीत. बस झाला. हा तिसरा आता पीस पण मी टाकलेला आहे. ह्याला मी व्यवस्थित तळून घेतो, कुरकुरीत तळून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चिकन पॉकेट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांदा, चिकनचे तुकडे, उकडलेलं अंड, मैदा, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लॉवर, बडीशेप पूड, जिरे पूड, बेकिंग पावडर, गरम मसाला, लिंबाचा रस, धणेपूड, अंड, कोथिंबीर, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका भांड्यामध्ये एक अंड फोडून त्यामध्ये एक छोटी वाटी मैदा, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, मीठ, बेकिंग पावडर आणि पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन वर तेल गरम करून त्यावर हे मैदा आणि अंड्याचं मिश्रण घालावं आणि पॅनकेक्स तयार करून ते थंड करून घ्यावेत. एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, हळद आणि तिखट परतून घ्यावं. या मिश्रणामध्ये अर्धी वाटी चिकनचे तुकडे, धनेपूड, जिरेपूड, गरम मसाला, मीठ, बडीशेप पावडर, उकडलेलं अंड, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून सारण वाफवून घ्यावं. तयार केलेल्या पॅनकेक्स वर हे सारण घालावं. पॅनकेक्सचा रोल करून घ्यावा. हे रोल मैदा आणि अंड्याच्या बॅटर मध्ये बुडवावेत आणि ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून गरम तेलामध्ये तळून घ्यावेत.